हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज मी काय स्पेशल बनवलं आहे माहिती आहे काय? तुम्हाला तर ते दिसतंच आहे. तर तुम्हाला तर माहितीच असेल, हे पास्ता आहे. तर हा मॅक्रोनी पास्ता आता मी इथे बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, एकदम झक्कास आणि एकदम झटपट बनवून तयार होतो. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवत जा की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात. तर चला बघूया, आपण आता याची प्रोसेस बघून घेऊया. तर इथे मी घेतला आहे 1 पॅकेट पास्ता. हा मॅक्रोनी पास्ता आहे. तुम्ही स्पायरल पास्ता किंवा पिनी पास्तासुद्धा घेतला तरी चालेल, काही हरकत नाही. तर आता मी इथे जे पॅकेट आहे मी ते कट करून घेणार आहे. तुम्हाला दाखवते मी आता. हा पास्ता मी इथे एका बाउलमध्ये काढून घेते, ज्याला की आपल्याला आता बॉईल करून घ्यायचा आहे, म्हणजेच पास्ता आपला शिजवून घ्यायचा आहे. जास्त ओव्हर शिजवायचा पण नाही आहे, नाहीतर तो नंतर खूप स्टिकी होऊन जातो. तर आता आपण याला बॉईल करणार आहे. तर इथे मी घेतली आहे एक कढई, ज्यामध्ये मी खूप सारं पाणी बॉईल करून घेणार आहे. त्यामध्ये काय करायचं, आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे पास्ताला थोडीशी चव येईल. आणि इथेच मी एक छोटा चमचा इथे तेल टाकणार आहे. तेल तुम्ही कुठलंही यूज करू शकता. तर आता इथे पाण्याला बॉईल आलेली आहे. तर आता इथे मी जो पास्ता होता तो यामध्ये ॲड करून घेणार आहे मी. तर हा पास्ता आपल्याला तोपर्यंत बॉईल करून घ्यायचा आहे, जोपर्यंत पास्ता शिजत नाही. आपण मध्ये चेकसुद्धा करू शकतो. आता मी एका चमच्याच्या साहाय्याने याला मिक्स करून घेते. तर इथे बहुतेक आपला पास्ता इथे शिजून तयार आहे, तुम्ही बघू शकता. साईजसुद्धा एकदम डबल झालेली आहे पास्त्याची. तर आता मी तुम्हाला इथे एक पास्ता दाबून दाखवते की जेणेकरून हा पास्ता शिजला आहे, तुम्ही बघू शकता. तर आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तर आता हा सर्व पास्ता आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा स्टिकी होणार नाही. तुम्ही बघू शकता सर्व पास्ता मी इथे काढून घेतलेला आहे. तर आता नेक्स्ट प्रोसेस इथे घेतली आहे मी 1 वाटी अद्रक लसूण. त्यानंतर घेतले आहे शिमला मिरची आणि इथे फ्रेंच बीन्स. त्यानंतर इथे घेतले आहे टोमॅटो आणि इथे गाजर. त्यानंतर इथे घेतला आहे सोया सॉस आणि टोमॅटो सॉस. तर आता नेक्स्ट प्रोसेस बघून घेऊया आपण. जिथे मी पास्ता बनवण्यासाठी इथे कढई चढवली आहे, त्यामध्ये आता मी टाकून घेणार आहे थोडंसं तेल. व्हेजिटेबल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, कमी जास्त. तर आता इथे तेलाचा गरम होताच मी ते अद्रक लसूण कट करून ठेवले होते ते ॲड करून घेणार आहे. त्याचप्रमाणे बीन्स आणि शिमला मिरचीसुद्धा. त्याचप्रमाणे टोमॅटो आणि गाजरसुद्धा. तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्या आपल्याला ओव्हर कुक करायच्या नाही आहे. थोडासा क्रंच याला आपल्याला ठेवायचा आहे, कारण आपण चायनीज डिश बनवतो आहे, तर थोडासा क्रंच ठेवावा लागेल. पूर्ण भाज्या शिजवून घ्यायची काही हरकत नाही. तुम्ही बघू शकता थोडीशी भाजी इथे मी कच्ची ठेवून घेतलेली आहे. तर इथे काय करायचं आहे, आपण इथे सोया सॉस आणि इथे मी टोमॅटो केचप घेतलेला आहे, तो यामध्ये मी ॲड करणार आहे. तुम्ही रेड चिली सॉस आणि ग्रीन चिली सॉससुद्धा ॲड करू शकता. त्याचप्रमाणे मी इथे 1 पाऊच घेतला आहे शेजवान चटणी. तिचासुद्धा फ्लेवर खूप छान वाटतो. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल तर तुम्ही टाकू शकता. आता हे व्यवस्थित आपल्याला हाय फ्लेमवर ही रेसिपी बनवायची आहे. तर आता मी याला एकत्र करून घेते. त्याचप्रमाणे मी ते थोडंसं मीठ टाकणार आहे चवीपुरतं. मीठ आपल्याला ह्याप्रमाणे टाकायचं, कारण सॉसेसमध्ये सुद्धा मीठ असतं. तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आता या स्टेजला आपल्याला हा पास्ता ॲड करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता मी आता हा पास्ता ॲड करते आहे. थोडासा स्टिकी असतो हा पास्ता, त्यामुळे आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता हा पास्ता मी ते ॲड करून घेतलेला आहे. तर आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला सर्वीकडे कोट होईल. यामध्ये तुम्ही पिझ्झा सॉस किंवा पास्ता सॉस जरी ॲड केला तरीही चालेल, काही हरकत नाही. तर आता इथे मी थोडीशी एक्स्ट्रा चव वाढवण्यासाठी इथे ऑरेगॅनो टाकते आहे. त्याचप्रमाणे एकदम थोडंसं इथे मी मेयोनीज यूज करते आहे. हे व्हेज मेयोनीज आहे. तर आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही बघू शकता. तर
इथे आपला पास्ता बनवून तयार आहे. तर आपण याला आता सर्व करून घेऊया एका डिशमध्ये. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि एकदम लाजवाब आपला इथे पास्ता बनवून तयार आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यास खूप खूप धन्यवाद. तुम्ही सुद्धा हे नक्की रेसिपी ट्राय करा.